भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा कर्मसन्यास योग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। भगवद्गीता आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवते। 4था अध्याय श्रीकृष्णांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले। आता 5व्या अध्यायात अर्जुनाच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न दूर केला जातो। अर्जुन विचारतो, हे कृष्णा, तुम्ही कधी कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग करण्यास सांगता, तर कधी कर्मयोगाचे महत्त्व सांगता। या दोघांपैकी श्रेष्ठ कोणता मार्ग आहे? तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग कल्याणकारी आहेत, पण कर्मयोग अधिक सोपा आणि श्रेष्ठ आहे। कर्मसन्यास म्हणजे काय? मित्रांनो, अनेक लोकांना वाटते की संन्यास म्हणजे सर्व कामे सोडून जंगलात जाणे, पण श्रीकृष्ण सांगतात की खरा संन्यास म्हणजे बाह्य कर्माचा त्याग नव्हे, तर मनातील आसक्ती आणि अहंकाराचा त्याग होय। जो मनुष्य कर्माच्या फळाची अपेक्षा सोडतो तोच खरा संन्यासी आहे। कर्मयोगाचे महत्त्व। श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक मनुष्याने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे। काम टाळणे हा उपाय नाही। कर्तव्य करताना मन शांत ठेवणे आणि फळाची अपेक्षा न ठेवणे हाच कर्मयोग आहे। जेव्हा आपण मीच सर्व करतो हा अहंकार सोडतो आणि प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो, तेव्हा कर्म बंधनकारक राहत नाही। श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात। कमळाचे पान पाण्यात राहते, पण पाण्याने ओले होत नाही। त्याचप्रमाणे मनुष्याने संसारात राहून आपली कर्तव्य करावीत, पण त्यात आसक्ती होऊ नये। जगात राहा, पण जगाला मनावर राज्य करू देऊ नका। समत्वभावाची शिकवण। या अध्यायातील एक अत्यंत महत्त्वाचा संदेश म्हणजे समत्व। ज्ञानी मनुष्य सर्वाकडे समान दृष्टीने पाहतो। तो ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा किंवा कोणत्याही व्यक्तीमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन करतो, कारण सर्व जीवामध्ये परमेश्वरांचा अंश आहे। श्रीकृष्ण सांगतात की इच्छा, क्रोध आणि लोभ यामुळे मनुष्य अस्वस्थ होतो। जो मनुष्य आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवतो आणि मनाला स्थिर ठेवतो त्याला खरी शांती प्राप्त होते। बाह्य सुख तात्पुरते असते, पण आत्मज्ञानातून मिळणारा आनंद कायमचा असतो। अहंकार आणि आसक्तीचा त्याग। मित्रांनो, दुःखाचे मुख्य कारण म्हणजे माझे आणि मी ही भावना। जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराची आहे असे मानतो, तेव्हा मन हलके होते, आसक्ती कमी होते आणि जीवनात शांतता येते। अध्याय 5चा मुख्य संदेश। कर्म टाळू नका। कर्माच्या फळाची अपेक्षा सोडा। अहंकाराचा त्याग करा। समत्व भाव ठेवा। इंद्रियांवर नियंत्रण ठेवा। प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करा। आत्मज्ञानातून शांती मिळवा। मित्रांनो, भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपल्याला शिकवतो की खरा संन्यास म्हणजे कर्म सोडणे नाही, तर आसक्ती सोडणे आहे। कर्तव्य करत राहणे हाच जीवनाचा योग्य मार्ग आहे। निस्वार्थ कर्म आणि समत्व भाव यामुळे मन शुद्ध होते। शुद्ध मनातून आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञानातून खरी शांती मिळते। म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा। फळाची चिंता सोडा। मन शांत ठेवा आणि प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करा। जय श्रीकृष्ण। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्की भेट द्या। जय श्रीकृष्ण। श्रीकृष्णार्पणमस्तु।